तर चला मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे आपल्या मनेश भाऊचा बर्थडे आणि सध्या आपण 4 जण आलोय. अजून 4 ते 5 जण मागून येऊ राहिले. तर मागचा ब्लॉग समर्थच होता नाही का बर्थडे, तो कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि दरवेळेस आपण आलेलो फुलेला. तर हे बघा, फुलेला रोज जशी गर्दी असते तशी आज पण गर्दी आहे. आणि हे तिघं बघू शकता. तर मागच्या ब्लॉग मध्ये सौरभला आपण थोडं वेगळं काहीतरी दाखवलं होतं नाही का, असे डोळे खालीवर करताना. तर ह्या पण ब्लॉग मध्ये काहीतरी आपण वेगळं दाखवायची कोशिश करणार आहे. नक्कीच तुम्हाला हसवायची कोशिश करणार आहे आणि या मुलांचे चाळे दाखवणार आहे. तर चला, 4 जण आलेत, अजून बाकीचे येऊ राहिलेत. कुठे माहित नाही, तर आपण बाहेरच थांबू. तर मित्रांनो, आता टेबल वगैरे आला बघू. इथं बघू शकता मस्त साईबाबाचं मंदिर आहे आणि टेबल आलाय. तर वेटिंगला आहे, फुल गर्दी आहे नाही का. आपला केक विक इथं ठेवलेला आहे, फुल गर्दी आहे नाही का. हे बघा तयारी बघा. आणि मनेश याचा बर्थडे. अरे बघ सौरभ भाऊ बघा. आणि आज आमच्यात एक नवीन. तर मित्रांनो, आता कांदा वगैरे आलाय बघू शकता. तर हे बघा, आता मागच्या ब्लॉग मध्ये सौरभने थोडीशी मजा घेतली, त्याच्यामुळे सगळ्यांचे तोंड आज खाली बघा. अनिकेत, मनेश, सचिन, आपला यश, आज आपल्यासोबत रोहित आलाय, समर्थ आलाय, अभिषेक आहे आणि मी आहे. तर 8 जण आलोय. 8 जणांचे प्लेट वगैरे लावले आहेत. आणि आपल्याला 9 आहे. अरे हे रोहित राहिला. तर 9 जण आहेत आणि ऑर्डर केलंय. केक कट करायचं ते पण दाखवायचं. तू बोल, आणि केक न कट करता जेवायला बस असं काही नाहीये. तर केक पण कट करणार आहे. केक पण मस्त आणलाय. कोणता फ्लेवर केकचा? रसमलाई आणलाय. तसं मला चॉकलेट आवडतो, पण मनेच हवं बर्थडे त्याच्यामुळे रसमलाई आणलाय. रसमलाई टेस्ट करू आणि बघू शकता यांची तयारी. कांदे बिंदे आम्हाला तर काही कांदे दिले नाही अजून. पण ठीक आहे, जाऊया. पण कांदा वगैरे मस्त घेऊ आणि तिथून पुढे ब्लॉग तुम्ही पण कंटिन्यू करा आणि एन्जॉय द ब्लॉग. आणि मनीषच्या घरची पण बघणार, त्याच्यामुळे मनीषला आपण केक लावणार आहे. कोणाला सांगू नका, तू पण सांगू नको. रोहित बघा कसं बघतोय. तर मित्रांनो, आता पापड वगैरे खाऊन झालंय बघा. पापड आला होता, पापड वगैरे खाल्ला. काहीतरी वचन चालू आहे. हे बघा सौरभ शेठ बघा. तर मित्रांनो, सर्व भाज्या वगैरे रोट्या वगैरे सर्व काही आलेलं आहे. तर जेवण पण चालू केलंय. व्हिडिओ काढायचे विसरलो होतो, पण व्हिडिओ काढायचे आपल्याला. ब्लॉग मध्ये सगळं काही दाखवायचंय, एक एक क्षण आपल्याला दाखवायचंय. तर हे बघा, हे बघा, हे आहे काजू करी आणि आहे पनीर आणि हा कांदा आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. हे रोटी आणि हे आहे रोटी. हे बघा सर्वजण इथं पाणी आणि हे पाणी तर तुम्ही कधी बघितलं नसेल बघा. लिंबू मिरची कांदा. हे बघा, रोट्या अजून पण येऊ राहिलेत. आणि हे आहे मीठ. हे बघा सर्वजण जेवत आहेत. सांगायला दाखवणार आहे आपण. हा मिरची पण आहे. आणि रोहित बघा, रोहित 2 बोटे. तर सौरभची 4थी रोटी चालू आहे, पण मोजलेत कोणी आपण नाही वाटले. 4थी चालू आहे. जेव लाजू नको. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे करतो. राईस मागवणार, राईस पण दाखवणार आणि याच्यानंतर डायरेक्ट आपण बर्थडेच्या शूटला जाणार आहे. मस्त केक वगैरे मस्त एकदम भारी आणलेला आहे आपण म्हणजे यश भाऊने. म्हणजे यावेळेस पैसे सर्वांनी दिले, पण जे आणायचं काम म्हणते यश भाऊने केलंय. कारण की तो MIDC मध्ये होता, काहीतरी काम होतं त्याचं, नगरला गेला होता. तर केक वगैरे आणलाय त्यांनी मस्त क्वालिटी. तर ठीक आहे. तर चला केकचं शूट घेऊ डायरेक्ट. व्हिडिओ काय तर मित्रांनो, आता मला काय सरत नाही, तरी पण आपण मस्त आता आहे ना काहीतरी मस्त नवान होणार आहे. मनेश बाबा आम्ही किशन विजय बाटली घेतली का बाटली. थम्सअप म्हणजे माझा हे घेतलंय, माझा घेतलाय. आणि यश भाऊनी ना काय थम्सअप आहे ना, थम्सअप घेतलं. स्प्राईट घेतली. तर घेऊ आपण आता. बिल वगैरे आलंय बघा. बघा बिल वगैरे आलंय. तर आता आपल्या करायचं केक कट. तर तुम्हाला केक कटचं बघायचंय ना, तर ब्लॉग कंटिन्यू करा. खूप जेवलोय, दाबून खूप म्हणजे खूप जेवलोय. तर चला आता केकच कट करू डायरेक्ट. रोहित बघा, रोहित सगळ्यांचं झालं तरी जेवतोय. मित्रांनो, रोहित किती भात खाल्लाय? 2 प्लेट.
मोजला नाही आम्ही मोजला नाही पण तरी 2 प्लेट खाल्लाय. नाही आपला तेवढं मच्छा रे उगाच नाही. बॉडी का पावर. तर मित्रांनो आता केक कट करायला आलोय. आम्ही ना आतमध्ये केक करणार होतो पण भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला काही आतमध्ये नाही करायचं तर बाहेरच करायची बघा. तर लय ऑर्डर राहिले तर घ्या माहिती असतं काही अडचण नाही मला. तर केक दाखवतो. तर अरे केक बघू सोड नाही तर केक आहे. अरे कळाला अयो पडलं भाऊ. मित्रांनो केक बघा. अय, wait, wait. 20 रुपये हा आणले फोटो काढ ना. आहे ना दुसरा आहे पण आहे ना. ए, घ्या फोटो घ्या चला फोटो घ्या. ऐक ना कुठे आता भैया फोटो. तर मित्रांनो केक कसा वाटला मस्त आहे ना केक. तर ह्या वर्षी आम्ही ना केकचं नियोजन म्हणजे चांगलं करतोय नाही का म्हणजे फोटोवाला केक आणला नाही का. मागच्या वेळेस आम्ही फक्त नॉर्मल केक आणायचो त्यावेळेस म्हणलं आपण फोटोवाला आणू थोडीशी क्वांटिटी जास्त करू पण भारी केक आणू. पुढच्या वेळेस आपण याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी करू. आता 100 करतोय पुढच्या वेळेस आपण 200-250 म्हणजे 300 करू. आणि केक कमीत कमी आपण 2,500 ते 3,000 सगळ्यांच्या बड्डे लावून. ऐक ना आपण सगळी चुकी लावून इथं गाडी लावा बरोबर. बंद करायला लागतं 2 मिनिटं. ब्लॉग बंद नाही म्हणा. घे चाकू. हॅपी बर्थडे टू यू मनीष. हॅपी बर्थडे टू यू. काय ब्लेस यू. मला धर. चला घ्या चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मनीष. हॅपी बर्थडे ते बघा फोटो काढा कोणी पण काय करायचं. चला फोटो. दगड दगड काय नाही काय अडचण नाही. चल अरे काढला. अय्या ते सचल दे राव तुम्ही साचला माग टाकू राहिले राव. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. मैं तेरे से लास्ट बार पूछ रहा हूँ तेरा मेरे से प्यार है या नहीं है. ऐक ना चल घेतला फोटो ओके. मी केक खायचं राहिलं बरं काय एवढला. मित्रांनो इथं पेटापेटी झाली होती. कान लाल झाला. आता मलेशच्या गाडीची साफसफाई चालू आहे बघा. त्यात फुल चोपी झाली. नेमकं ते व्हिडिओ मला तुम्हाला दाखवतो नाही आला. मी पण पाय धरलेले होते मनेशचे इथंच. खूप खतरनाक विषय झाला. त्याला भरवायच्या ना मने चिडला धप्पा टोले. फुल खतरनाक. समर्थ भाऊ त्याचा होता. समर्थ भाऊ सौरभ यांना फुल विषय बेकार झाला. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तर हा शूट मी नंतर घेतलाय कारण की तिथं थोडा झाला आमचा विषय त्यामुळे मला तिथे शूट घेता नाही आला. मनेश खूप चिडला होता. तुम्ही बघितलंय पण ब्लॉग मस्त झाला आणि नक्कीच तुम्ही पूर्ण बघितला असेल तर शेअर करा. आणि याच्या पुढचा ब्लॉग आपला अभिषेक भाऊच्या बड्डेचा. माझा पण बड्डे झाला पण माझ्या बड्डेला काही मी ब्लॉग काढला नाही. आता याच्या पुढचा ब्लॉग आपला अभिषेक भाऊ.